हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं समर आदिराला घेऊन येतो आणि आदिरावर चिडचिड करत असतो की तुला कळतं आहे का, तू घरात जसे वागते तसं आम्ही तुला सहन करतो ना, तर त्यांच्याकडे असं वागणार आहेस तू. तेव्हा आदिरा बोलते, म्हणजे पिंट्या दादा, मी घरातही वागायचं आणि दुसरीकडे वेगळं, मी जशी आहे ना तशीच वागणार. तेव्हा समर बोलतो, अगं पण तुझ्या अशा वागण्याने त्या लोकांना वेगळं वाटलं, ते लोकांच्या नजरेत आपण उतरलो तर चालणार आहे तुला. तेव्हा समोर बोलतो, काय विचार करतील ती माणसं, ही अशी एकमेकांची भांडणारी, काय इम्प्रेशन पडेल त्यांच्यावर की हे असे सतत घर सोडून जाणारी. तेव्हा आजी बोलतात की असं भांडण्यापेक्षा ना, बस सकाळपासून कोणीच जेवलेलं नाही, आधी आपण काहीतरी जेवून घेऊया. तेव्हा समर बोलतो, तुम्ही जेव्हा, मला भूक नाही आहे. समर निघून जातो. इकडे स्वानंदी आणि तिचे बाबा बोलत असतात. स्वानंदीचे बाबा बोलतात की राजवाड्यांशी तुझं काही बोलणं झालं. तेव्हा स्वानंदी सांगत असे की नाही, बोलणं नाही झालं, हां पण मी त्यांना कळवणार होती आदिरा इथे आहे म्हणून. तेव्हा रोहन बोलतो, ताई. तेव्हा स्वानंदी बोलते, हो मी कळवणार होती पण तसं नाही झालं, त्यांच्या टीमकडनं त्यांना आधीच कळलं आणि त्यामुळे ते चिडले माझ्यावर. मी सांगत होते ना तुला रोहन, ते माझ्यावर चिडले आणि आता ते माझ्यावर खूप चिडले. इकडे समर आपल्या खोलीत रागात बसलेला असतो. तेव्हा तिथे आदिरा येते समरसाठी जेवण घेऊन आणि बोलते की पिंट्या दादा, जेव ना काहीतरी. समोर आणि आय एम ऑलरेडी स्टार्विंग पिंट्या दादा. तेव्हा समोर बोलतो, तू जेव, मला भूक नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते, असं काय करतोयस पिंट्या दादा, तुला माहिती आहे तू जेवलं नाहीस तर मी पण नाही जेवणार आणि तू माझ्यावर चिडला आहेस ना, तर तू त्याचा राग जेवणावर का काढतोयस. तेव्हा समर बोलतो की तू मला जरा वेळ शांत एकट्याने बसू देशील. तेव्हा आदिरा बोलते की नाही, तू आधी जेवून घे तरच मी तुला शांतपणे बसू देईल. आदिरा जेवण तिथे ठेवते आणि कान पकडून उठा कशा काढते. तेव्हा समर तिथे येतो आणि बोलतो, काय चालू आहे तुझं, हे काय करतेस. तेव्हा आदिरा बोलते की आय एम सॉरी ना पिंट्या दादा, माझ्याकडनं चूक कळली, माझी चूक झाली हे मला समजतं आहे आणि मी जरा ओव्हर रिॲक्ट केलं, पण प्लीज जेवणावर राग नको काढू ना, मी भरवू तुला. तेव्हा आदिरा त्याला बोलते की चल मी तुला भरवते. तेव्हा आदिरा त्याच्याजवळ बसते आणि बोलते, तुझ्या आवडीचं आहे वरण आणि भात, आणि त्याला घास भरवते. तेव्हा समोर बोलतो, 2 मिनटं दिसली नाहीस तू, तुला माहिती आहे ना जीव जातो माझा या जगात कुठल्याही दुसऱ्या गोष्टींपेक्षा, तुझ्यामध्ये माझा जीव अडकला हे माहिती आहे ना तुला, का असं वागतेस, परत असं घर सोडून गेलीस तरी याद राग. तेव्हा आदिरा बोलते, सॉरी पण पिंट्या दादा, तू ते रोहनला असं काहीतरी म्हणालास म्हणून मी चिडले होते. तेव्हा समोर बोलतो, मग बोलायचंच ना माझ्याशी, नेहमी भांडतेस तसं भांडायचं ना. तेव्हा आदिरा बोलते, काय मी नेहमी भांडते. तेव्हा समर बोलतो, अगं बाई नाही भांडत, तुला माहिती आहे ना एखाद दिवशी मी जाईल. तेव्हा आदिरा बोलते, नको ना असं बोलू पिंट्या दादा, आय एम सॉरी ना. तेव्हा समर पण रडायला लागतो, आदिरा पण रडायला लागते. इकडे स्वानंदीची आई बडबड करत असते की चांगलं वाटलं होतं की श्रीमंताची मुलगी आपल्या घरी येणार, पण आपला हा मुलगा रोहन, तुझ्याच लग्नाबद्दल बोलते मी, फोन कर जर तिला. तेव्हा रोहन बोलतो, मी नाही फोन करणार. तेव्हा स्वानंदी बोलते, आई बरोबर बोलते, फोन कर तिला, कशी आहे ती. तेव्हा रोहन बोलतो, ताई मी नाही फोन करणार तिला, कारण की मला नाही पटलं आहे ती अशी वागली येते आणि उठून आपल्या घरी आली येते, मला नाहीच पटलं आहे तिचं असं घर सोडून उठून आपल्या घरी येणं. जरा विचार करायचा ना ताई, किंवा माझ्याशी बोलायचं. तेव्हा स्वानंदी त्याला सांगत असते की अरे पण तू फोन तर कर ना, ती तुझ्या सेवक रोहन, तिने तुझ्यासाठी केले, तुझ्या प्रेमापोटी केलं आहे आणि तिला फोन करून तिला विचार की घरात तिच्यासोबत चिडले नाही आहेत ना कोणी, तिच्याशी व्यवस्थित वागतायत की नाही, आणि ती तुझ्यासाठी एवढं करते तर तुला अभिमान वाटायला हवा. तेव्हा रोहन बोलतो, कशाचा, घर सोडून आपल्या घरी आली त्याचा. तेव्हा स्वानंदी बोलते, ऑफकोर्स नॉट. अरे एका मुलीला अख्खं आपलं आयुष्य मागे टाकून तुझ्यासोबत यावंसं वाटतंय. तेव्हा रोहन बोलतो, पण इतकं इम्पल्सिव्ह वागायचं का. तेव्हा रोहन बोलतो, ती ना नेहमीच अशी काहीतरी वागत असते, आज ह्या कारणासाठी वागली, उद्या कुठल्या वेगळ्या कारणासाठी वागेल. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात, अरे ती लहान आहे अजून. तेव्हा स्वानंदी बोलते, एक्झॅक्टली. तेव्हा रोहन बोलतो, मीही तिच्यापेक्षा खूप मोठा आहे असं नाही आहे. तेव्हा ते स्वानंदी त्याला बोलत असते की तुला तिची काळजी नाही वाटत आहे का. तेव्हा रोहन बोलतो, ऑफकोर्स वाटते ताई, पण मला ना तिला आता या क्षणाला कॉल करावा असा नाही वाटत आहे. तू कर ना ताई, तूच विचार ना तिला कशी आहेस म्हणून. तेव्हा स्वानंदीची आई बोलते, हा मुलगा ना हातातोंडाशी आलेला घास सोडणारे, अरे जखम झाल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा जवळचा असतो की जखमेवर मलमपट्टी करणारा. तेव्हा मंदाकिनी म्हणते, स्वानंदी तू कर ग फोन याला तिला, नाही तर त्यांना असं वाटायला नको की यांच्याकडनं काही चौकशीच झाली नाही, तू कर नाही तर मी करते. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही नको मी करते. स्वानंदी फोन लावते पण फोन कोणी उचलत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की फोन नाही उचलत, ते करतील नंतर. इकडे समर बोलत असतो की आपण सगळ्यात आधी आदिराच्या लग्नाच्या गोष्टींबद्दल बोलूया. मला असं वाटतं आदिराचं लग्न आपण लवकरात लवकर लावून देऊया, एक तर तो मुलगा चांगला आहे,
काय वाटतं तुला आजी? तेव्हा आजी पण बोलतात की हो, मला तर मुलगा आवडला आहे आणि मेन म्हणजे आदिराला तू जमिनीवर ठेवू शकतो. तेव्हा मल्लिका बोलते पण फॅमिलीचं काय? फॅमिली आपल्यासारखी नाही वाटत आहे. तेव्हा आजी बोलतात अगं पण माणसं तर चांगली आहेत ना. तेव्हा मल्लिका बोलते की पण फॅमिलीचं काय? ज्या घरात आपण स्वप्न बघितलं त्या आदिला जाण्याचे, ते घर तर आपण असं बघितलं नव्हतं ना. तेव्हा मल्लिका सांगत असते की समोर तू तिचे किती हट्ट पुरवलेत, आपण तिचे लहानपणापासून हट्ट पुरवले आणि अशा आदिराला जर प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करावं लागेल तर कसं चालेल? आणि समोरच बोलला होता की मुलगा किंवा त्या घरातली एखादी गोष्ट जरी मला आवडली नाही तर मी आदिराचं त्या घरात लग्न लावून देणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते मी फक्त आठवण करून देते. तेव्हा समोर बोलतो नाही माझ्या लक्षात आहे. तेव्हा मल्लिका बोलते की मिडल क्लास असण्याचा मला काही फरक नाही पडत आहे, पण त्या क्लासमुळे त्यांची प्रवृत्तीही बदलते आणि याचा त्रास आपल्या आदिराला नको व्हायला. तेव्हा समर सांगतो की काकू मी काय म्हणतो, क्लास बदलू शकतो ना. मुळात मला असं वाटतं की ती माणसं जर चांगली असतील, तो मुलगा चांगला असेल, आदिराचं जर का त्या मुलावरती प्रेम असेल तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं लग्न करून दिलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या परिस्थितीचा, तर त्याचं मी काय करायचं बघून घेईल ना. तेव्हा मल्लिका बोलते ते तू करून घेशीलच रे, पण रोहनची आई, त्याची ती बहीण, ती माणसं खरंच तुला आवडलीत का? समर बोलला की आदिरा जर लग्न करून तिकडे कुठे पण गेले तर तिला त्याच परिस्थितीशी जुळवून स्वतः घ्यावं लागणार आहे. तेव्हा आजी पण बोलते आणि थोडीफार ॲडजस्टमेंट तर करावीच लागते. तेव्हा आजी बोलते मला वाटतं आपण जास्त काही चर्चा करायला नको, आपल्या बाजूने आपण सगळं ठरवून घेऊया आणि पुढची बोलणी करूया. तेव्हा मल्लिका बोलते पण एवढी घाई कसली, मुहूर्त काढावं लागेल ना. तेव्हा समर बोलतो की ते तू लक्ष देऊ नको काकू, ते सगळं मी माझ्यावर सोपलं आहे. गुरुजींना मी सांगितलं, ते बघा आनंद घेऊनच येतो आहे गुरुजींना. तेव्हा गुरुजी येतात, नमस्कार करतात. तेव्हा समोर त्यांना विचारतो की गुरुजी तुम्ही लग्नाचे काही मुहूर्त काढले का? तेव्हा गुरुजी सांगतात की हो मी 4 तारीख काढल्या आहेत म्हणून. तेव्हा त्यांचं लग्नाबद्दल बोलणं होत असतं. तेव्हा समोर बोलतो मला तर असं वाटतं की लवकरात लवकर जो मुहूर्त असेल तो काढूया आणि आदिराचं रोहनशी लग्न लावून देऊयात. तेव्हा समर सांगत असतो की वेडिंग प्लॅनर पण आले आहेत आपल्याकडे आणि ते काही त्याला समरला काही डिझाईन दाखवतात. तेव्हा समर सांगतो की यातले काही डिझाईन मी सिलेक्ट केले ते तुम्ही जरा बघून घ्या, कारण की मला लग्न हे आपले मराठी माणसाचं मराठी पद्धतीने लग्न हवं आहे. तुम्ही सगळे तयार करून घ्या, मी तिकडच्या लोकांना मंडळीला कळवून येतो. म्हणून समर तिथून जातो. तेव्हा समर फोन करतो. इकडे स्वानंदी फोन उचलते आणि बोलते हॅलो आदिरा. तेव्हा समर बोलतो की आदिरा आणि आदिराचा भाऊ बोलतोय आपल्याला भेटावं लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते आपल्याला? तेव्हा स्वानंदी विचारते आपल्याला म्हणजे? तेव्हा समर बोलतो आपल्याला म्हणजे आम्हाला, तुम्हाला, आमच्या घरच्यांना, आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. तेव्हा स्वानंदी बोलते कधी? तेव्हा समर बोलतो की आत्ता थोड्या वेळात. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणजे? तेव्हा समोर बोलतो म्हणजे काय? अहो पुढचं ठरवायचं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पुढचं ठरवायचं आहे, मागचं ठरलं आहे का? म्हणजे आदिरा बरी आहे का? तेव्हा समोर बोलतो की ते सगळं आपण भेटून बोलूयात, आम्ही येतो. तेव्हा स्वानंदी हॅलोच करत असते. समोर फोन कट करून देतो. स्वानंदी सांगत असते की आदिराचा नाही समर राजवाड्यांचा फोन होता आणि ते बोलत आहेत की आम्ही येतो आहे असं. अरे आम्ही येतो आहे म्हणजे काय? याचं ऑफिसच्या मीटिंगसारखं का सांगतात? हे जरा चक्रमच माणूस आहे हा. आम्ही येतो आहे आणि फोन कट करून दिला. तेव्हा स्वानंदी बोलते असं कसं? मला नाही जमणार, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा आदिराची आई बोलते तेव्हा स्वानंदीची आई बोलते की नाही असं कसं, ऑफिसला लेट येणार आहे म्हणून कोण बोलणार आहे? तूच बोलायचं त्यांच्याशी की मी बोलू? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नको तू नको बोलू. स्वानंदी तू थांब बेटा घरी. हे रोहन तुझ्या लग्नाबद्दल बोलली, तू पण घरी थांब. तेव्हा रोहन बोलतो थांबतो मी. तेव्हा स्वानंदी बोलते मला एक अर्जंट मीटिंग होती, पण काही हरकत नाही मी थांबते, पण मला एक फोन करून कळवावं लागेल. तेव्हा स्वानंदीच्या घरी आवरावर करण्याची धावपळ सुरू होते आणि ते पटापट घर आवरायला सुरुवात करतात. तेवढ्यात ते आवरावरी करत असतात. तेवढ्याच बेल वाजते. समर येतो. तेव्हा ते त्याचं स्वागत करतात. समर वेडिंग प्लॅनर आणि गुरुजींना घेऊन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी पटकन चहा टाकते सगळ्यांसाठी. तेव्हा समर बोलतो नाही चहा वगैरे नंतर, आधी मुद्द्याचं बोलून घेऊयात. तेव्हा समर सांगत असतो की मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देते, हे आमचे गुरुजी आणि हे वेडिंग प्लॅनर आहेत. तर वेडिंग प्लॅनर तेव्हा यांनी लग्नाचे मुहूर्त काढून ठेवले आहेत. तेव्हा वेडिंग प्लॅन त्यांना डेस्टिनेशन सांगत असतात आणि बोलतात की गोवा, उदयपूर आणि काही डेस्टिनेशन सांगतात. पण ते सांगतात की आजकालचं वातावरण बघता उदयपूर हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, उदयपूर ठरवून टाकूया, तुम्ही जाऊ शकतात आता. तेव्हा समर बोलतो आणि पुढची गोष्ट, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक बंगला बघितला आहे. तेव्हा स्वानंदीची आई बोलते आमच्यासाठी बंगला? तेव्हा समर बोलतो हो घेऊयात आपण. तेव्हा स्वानंदीची आई बोलते आपण? तेव्हा समर बोलतो मी घेईल,
मग नंतर तुम्ही सगळे तिकडे शिफ्ट होऊ शकताय. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्ही असं कसं ठरवून टाकलं? तेव्हा समर बोलतो की मग ठरवायला तर पाहिजेलच ना. तेव्हा स्वानंदी बोलते की या लग्नाचा विषय आहे आणि त्यात थोडा वेळ घ्यावाच लागतो आणि बंगला बिंगला काय, आम्हाला आमचं घर आहे ना. तेव्हा समर बोलतो की अहो पण आदिरा लग्नानंतर कुठे राहणार आहे? हा प्रश्नच सोडून टाकला ना मी. आदिरा लग्नानंतर डायरेक्ट बंगल्यातच येईल आणि तुम्हालाच कुठलाच त्रास होणार नाही. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात की समर साहेब, तुमच्याशी एक बोलू का? हे बघा, हवं तर तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला हे सगळं करावंसं वाटतं आहे, यात काही मी चूक मानत नाही. पण हवं तर त्या बंगल्यामध्ये रोहन आणि आदिराला राहू द्यात. पण आम्ही तिथे नाही राहणार, कारण की आम्हाला या घराची, या परिसराची सवय झाली ना, तर आम्हाला तिथे नाही राहता येणार. आमचं मन नाही रमणार तिथे. तेव्हा समर बोलतो, ठीक आहे मग रोहन आणि आदिरा राहतील तिथे. तेव्हा रोहन बोलतो, नाही सर, मी इथेच राहणार आहे. सॉरी म्हणजे, पण मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही नाही जाणार. तेव्हा समर बोलतो की रोहन, तुझ्या फॅमिलीवरती किती प्रेम आहे याचं कल्पना आहे मला, म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही सगळे तिकडे शिफ्ट व्हा. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही पण आम्हाला बंगल्यात वगैरे काही राहायचं नाही आहे, आमचं घर छान आहे. तेव्हा समर बोलतो, आपण या मुद्द्यावरती नंतर बोलूया, हा बंगल्याचा मुद्दा मी लक्षात ठेवतो. बाकी सगळे तुमच्यासाठी ओके का? आणि मी तुम्हाला त्या ड्रेस डिझायनरचाही नंबर पाठवतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही चेंजेस हवे असतील तर मला कळवा तसं. तेव्हा समर बोलतो, मी केटरसचाही नंबर पाठवतो, तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. ठीक आहे, येऊ मी? तेव्हा रोहन बोलतो की एक मिनटं सर, माझी लग्नाची तयारी तुम्ही करतायत हे मला मान्य आहे, पण माझी बेसिक अट तीच आहे की माझ्या नंदुताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तेव्हा समर बोलतो, बघ, तुझी ही अट मला माहिती आहे आणि मी लक्षातही ठेवली. आपण तुमच्या लग्नाच्या तयाऱ्या सुरू करूया, पण मी तुला एक शब्द देतो, यापुढे तुझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी माझी. स्वानंदी शॉक होते, समरकडे बघते, समर स्वानंदीकडे बघतो आणि तिथे 7चा एपिसोड संपतो.